हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग मी सुरू करतोय आमच्या रूमवरनं. जसं की तुम्ही पाहू शकता, मी आहे रूमवरनं. थोडेसे कपडे वगैरे मेसी पडलेले आहे मागे, पण मी आता जातोय बाहेर थोडंसं फिरायला, कारण की झाले सकाळ. तर चला जाऊया बाहेर. तर इकडे माझे 2 मित्र राहतात आणि इकडे मी. तुम्हाला तर माहीतच असेल रूमवरती कसं चालू राहतं काय नाही. बाहेर आल्यावर सनलाईटचा इफेक्ट येतो ना इकडे, या साईडला, इकडे असा. वा, इतका मस्त सनलाईटचा इफेक्ट येतो ना. इकडे खाली त्यांचा खूप प्रॉब्लेम आहे. असे रस्त्यामध्ये सायकल लावून जातात, निघायला फक्त एवढीशी जागा उरते. बाकी आज तर किती फॉग आलाय तुम्ही बघू शकता. खूप फॉग आलाय गाईज. इकडे आमच्या सोसायटीमध्ये आहे ना, खूप म्हणजे ते नेपाळी लोक पण खूप राहतात. तर इकडे नेपाळी पण खूप आहे, कारण की संध्याकाळी जेव्हा आम्ही फिरायला निघतो तेव्हा खूप नेपाळी लोक भेटतात. आपली मराठी आणि त्यांची नेपाळी बिलकुल अपोजिट. कार लागलेलं असतं सकाळी सकाळी सोसायटीमध्ये. ही ती जागा आहे, तिकडे आपल्याला शूट करायचं आहे, पण रात्रीच्या वेळेस. तिकडे रात्री कुत्रे वगैरे पण राहतात, म्हणून जायला थोडासा जीव पण घाबरतो. पण एक वेळा आपण जाऊन येऊ तिकडे, म्हणजे ट्राय करायला काय जात आहे. ट्राय वगैरे करून येऊ एक वेळा, बघू तसं काय आहे काय. काहीच तुम्ही पाहू शकता मॉर्निंग ड्युटीमध्ये बुलेट कशी दिसते. समोरच बिल्डिंगच्या समोर एक मस्त गार्डन आहे, तिकडे तर इतकी मजा येते. तर सकाळी सकाळी मला खूप चहा प्यायचं मन होतं, तर दूध घेऊन आलाय मी बाहेरून, कारण की आपली गावाकडची सवय जात नाही ना इकडे पण असले. तर दूध घेऊन आलाय, चहा वगैरे बनवतो आणि लागतो लगेच कामाला. गाईज गॅरेज वरती आले होते, तर गॅरेज बंद आहे सध्या, तर आम्ही परत घरी जावं लागेल. कोणता कलर करू? तर घरी जातो. तर फायनली पोचलो आहे घरी. एवढा आनंद होत आहे घरी पोचल्यावर पहिल्या वेळा. फायनली घरी पोचलो, एवढा आनंद होत आहे काय मी सांगू नाही शकत. तिकडे माझे मित्र आले घ्यायला. भाऊच्या लग्नाचा बँड आलाय गाईस. नाही रे, राहू दे रे.
गाईस तर आज लग्न आहे, तर लग्नासाठी मी तयार होत होतो. जस्ट मग याद आलं की व्लॉग पण बनवायचा आहे. सो आता मी कुर्ता वगैरे घालून घेतो, मग तुम्हाला दाखवतो माझा फायनल लुक. लास्ट टायमावरती फकअप झालाय थोडा, तर माझ्या कुर्त्याची बक्कल तुटलेले आहेत. सो आता यार काय सांगू, आता मला ते जोडावे लागतील आणि लगेच निघायचं पण आहे मला. तर अशा प्रकारे काहीतरी लुक आलाय माझा. आणि मागे बँडचा आवाज येत असेल त्याच्यामुळे माझा आवाज कमी येईल, पण असं काही लुक आहे गाईस. तर हा आहे माझा फायनल लुक. तुम्ही पाहू शकता मी कसा दिसतोय कुर्त्यामध्ये. आणि आता जातोय मी लग्नाला, तिकडचं थोडंसं शूट करेल. आणि मी खूप कमी दाखवू शकेल कारण की मला थोडंसं एन्जॉय करायचं आहे आणि माझ्याकडे खूप कमी टाईम आहे. आणि मला लगेच 5 वाजता निघायचं पण आहे, 12 वाजता अटेंड लग्न करून. तर मी खूप कमी दाखवू शकेल. तर चला पाहूया. लाईट इफेक्ट नाही आता इकडनं येतो लाईट. काहीच तर इकडे लग्नाला आलोय. हॉलमध्ये आवाज येत असेल. इकडे मी आणि माझा मित्र बसलाय. मन्या एवढी लाईट लुक झुक्का बघडताय काय पैशाही सोबत तर अशी खेळते यार. गाईस तुम्हाला मध्ये दिसत असेल तर मला माहित नाही, पण तिकडे आरच्यामध्ये थोडंसं गंध येत आहे कारण की आरचा आईने वाटतं पुसला नाही खूप दिवस झाले. आज हा लुक होता माझा. म्हणजे आता सर्व लग्न वगैरे झालेलं आहे आणि लग्न नाही झालं आहे अजून, पूजा वगैरे चालू आहे. पण माझा निघायचा टाईम झाला आहे कारण की ट्रेन आहे माझी उद्या, लगेच मला जॉबवरती जायचं आहे. त्याच्यासाठी मला आजच निघावं लागेल. तर सकाळी सकाळी मला जॉबवरती जायचं. तर सॉरी मी विसरला, सकाळी नाही जायचं आहे मला जायचं आहे संध्याकाळी जॉबला. तर आता पॅकिंग वगैरे करायची आहे. आईला पण मी घेऊन आला. आईचं तिकडे थांबणं इम्पॉर्टंट होतं, पण मी आईला घेऊन आलं इकडे जबरदस्ती कारण की मला पॅकिंग वगैरे करायची आणि निघायचं आहे आजच रात्री. तर आज रात्री ट्रेन आहे माझी, ट्रेनने निघतोय. माझं तिकीट वगैरे काहीच झालं नाही आहे. मी कसा जाईल काय जाईल मला काहीच माहिती नाही. मी अजून घरातून निघेल आता माझ्या मित्रांसोबत. जी गाडी भेटली ती पकडतो आणि निघतो. कॉर्पोरेटमध्ये लाईफ इतकी फकडअप झाली आहे ना, काही सांगू पण नाही शकत. आणि मी तर म्हणतो कोणी पण कॉर्पोरेटमध्ये असेल तर अवॉइडच करा. गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करा, नाहीतर स्वतःचा बिझनेस ट्राय करू शकता तुम्ही. मी तर सध्या व्लॉगिंग ट्राय करतोय, झाली तर ठीक आहे, नाही तर मग बिझनेस तर ट्राय करायचाच आहे. आमच्या इकडे असं आहे की शेती केली म्हणजे मुलगी भेटत नाही, त्याच्यामुळे जावंच लागतं जॉब करायला कॉर्पोरेटमध्ये. आणि एक्सपिरियन्स शिवाय तुम्हाला 8 अवर्सची जॉब भेटणे खूप मुश्किल आहे. थोड्याच कंपन्या आहे ज्या विदाऊट एक्सपिरियन्स पण तुम्हाला चांगला जॉब देतात, पण कॉर्पोरेट घाणच आहे माझ्या मते. तर कॉर्पोरेटमध्ये जॉब म्हणजे काही खरं नाही. लोकांना इतकं डिप्रेशन असतं की मुलं फाशी घेऊन घेतात. आता आमच्या रूमवरती मागे एक इन्सिडेंट तसाच झालेला, तो मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल. पण आता तर सध्या मी निघतोय. तर आता आई आल्यावरती मी म्हणजे चेंज वगैरे करून घेईल माझे कपडे वगैरे. आणि मग बघू पुढे काय करायचं आहे काय नाही. संध्याकाळी तर कोणती पण ट्रेन पकडावीच लागेल, नाही पकडली तर उद्या तर बवाल होईल कंपनीमध्ये. आला नाही सांगून पण आला नाही. हा स्टोरीला यासाठी इथलं 5:30 साडेपाच काहीच. तर निघालाय विंडो सीटवरती बसलाय. गर्दी तर खूप आहे पण विंडो सीट भेटून गेली ना त्याच्यामुळे. लाईट मस्त येत आहे म्हणून चांगलं दिसतंय, नाहीतर
रेल्वेच्या बाहेर नाही एक्सपेक्ट करू शकत तुम्ही इकडे.